नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, महिला बाल विकास विभाग भरती TCS परीक्षा घेणार आहे, त्यामुळे TCSने यापूर्वी विचारलेले प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत। पहा, 6 व्यक्ती PQ RES T आणि U एका षटकोनी टेबलाभोवती अशा प्रकारे बसले आहेत की T हा P च्या डावीकडे आहे आणि U हा U च्या समोर आहे। जर R हा Q च्या अगदी उजव्या बाजूला बसलेला असेल तर S च्या समोर कोण बसलेला असेल, अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारले। आता षटकोनी म्हणून काय करायचं, आपल्याला 6 कोण काढून घ्यायचे। पहिले पहा, 1 टिंब, 2 3 4 5 आणि मधले एक 6। आता पहा, षटकोनी आकारामध्ये हे बसलेले आहेत। या ठिकाणी पहा, अशा आकारामध्ये हे बसलेले आहेत। 1 मिनिट, अशा आकारामध्ये पहा हे या ठिकाणी बसलेले आहेत। ह्या 6 कोपऱ्यावर 6 या ठिकाणी बसलेले आहेत। मग पहा मित्रांनो, हा पहिला कोपरा, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा, हा पाचवा आणि हा 6वा। या 6 ठिकाणी 6 जण या ठिकाणी बसलेले आहेत। ठीक आहे। मग आपल्याला काय म्हणले, पहा, षटकोनी टेबलाभोवती बसलेले आहेत, असे बसलेले आहेत की T हा P च्या डावीकडे आहे। T हा P च्या डावीकडे। मग मला सांगा, आता केंद्राकडे तोंड करून बसलेले आहेत म्हणजे P च्या डावीकडे। पहा, T हा P च्या डावीकडे म्हणजे जर आपण जर या ठिकाणी P जर बसविला, P जर या ठिकाणी जर बसविला तर P ची डावी बाजू खालची येणार म्हणजे T हा P च्या, पहा T हा P च्या डावीकडे म्हणजे या ठिकाणी जर आपण T बसविला म्हणजे P च्या डावीकडे T आला आणि U च्या समोर आहे म्हणजे या ठिकाणी U आला। या ठिकाणी काय आला, U आला। या ठिकाणी काय आला मित्रांनो, या ठिकाणी U आला। ठीक आहे। म्हणजे T हा P च्या डावीकडे आणि U च्या समोर आहे। जर R हा Q च्या अगदी उजव्या बाजूला बसलेला असेल, आता पहा, R हा कोणाच्या, Q च्या, R हा Q च्या अगदी उजव्या बाजूला। मग मला सांगा मित्रांनो, R जर आपण या ठिकाणी जर बसविला, R जर या ठिकाणी जर आपण बसविला तर R ची डावी बाजू आणि उजवी बाजू ऑलरेडी बुक झाली म्हणून R आपण या ठिकाणी बसवू शकत नाहीत। मग जर आपण R ला या ठिकाणी जर बसवलं, R ला जर या ठिकाणी जर बसवलं तर काय म्हणते पहा, जर R हा Q च्या अगदी उजव्या बाजूला, R हा Q च्या अगदी उजव्या बाजूला, मग या ठिकाणी जर Q बसवलं तर Q च्या अगदी उजव्या बाजूला R झाला। मग Q च्या अगदी उजव्या बाजूला जर R झाल्याच्या नंतर अगदी उजव्या बाजूला असेल तर S च्या समोर कोण बसले, मग मला सांगा मित्रांनो, U झाला, P झाला, T झाला, R झाला आणि S या ठिकाणी बसलेला आहे। S या ठिकाणी बसलेले, कारण की S एकटाच राहिला। मग S च्या समोर कोण बसलेला असं म्हणलेलं आपल्याला, तर S च्या समोर पहा कोण बसलेले, ते S च्या समोर आहे मित्रांनो या ठिकाणी R। कोण बसलेले S च्या समोर R, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर। म्हणजे S च्या समोर कोण बसले, तर S च्या समोर R बसलेला आहे। पुढचा प्रश्न पहा। आता पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, आपल्याला काय विचारले, सर्व प्रश्न TCSने या ठिकाणी ऑलरेडी घेतलेले आहेत मित्रांनो, त्यामुळे वेगवेगळ्या परीक्षांचे जे काही TCSने प्रश्न घेतले तेच प्रश्न आपण या ठिकाणी करणार आहोत आणि याचा सराव तुम्हाला गरजेचा असणार आहे। पहा, या ठिकाणी काय म्हणले, PQ RES आणि T यापैकी प्रत्येक व्यक्तीचा पेशा म्हणजे व्यवसाय, पेशा हा शिक्षक, डॉक्टर, वकील, पोलीस अधिकारी आणि बँकर यापैकी आहे। P हा पोलीस अधिकारी आहे आणि Q हा डॉक्टर किंवा वकील नाही। R हा शिक्षक आहे आणि S हा बँकर किंवा वकील नाही। तर यापैकी बँकर कोण असेल, हा तलाठी भरती 2024 ला विचारलेला प्रश्न आहे, TCSने घेतलेली परीक्षा। आता पहा मित्रांनो, या ठिकाणी सर्वप्रथम आपल्याला काय करायचं, त्यांचे पेशे लिहून घ्यायचे। पहा, या ठिकाणी सर्वप्रथम काय दिले, शिक्षक, म्हणून या ठिकाणी लिहूया शिक्षक। ठीक आहे। शिक्षकाच्या नंतर दिले डॉक्टर, म्हणून डॉक्टर। डॉक्टरच्या नंतर वकील, या ठिकाणी लिहूयात वकील। वकीलच्या नंतर पोलीस अधिकारी आणि खाली बँकर, खाली काय दिलेले, बँकर। ठीक आहे। आता हे झाले मित्रांनो या ठिकाणी त्यांचे व्यवसाय। मग आता दिलेली माहिती आपल्याला या ठिकाणी भरायची। पहा, खाली ऑप्शन सुद्धा दिलेले। मग सर्वप्रथम काय म्हणते पहा, या ठिकाणी P हा पोलीस अधिकारी आहे। P या ठिकाणी कोण आहे, पोलीस अधिकारी। P पोलीस अधिकारी, मग पोलीस अधिकाऱ्याच्या समोर या ठिकाणी आपल्याला P लिहायचं म्हणजे P या ठिकाणी कटला। त्याच्यानंतर काय म्हणते पहा, Q हा डॉक्टर किंवा वकील नाही, म्हणजे Q हा डॉक्टर नाही आणि वकील नाही। याचा अर्थ Q हा एक तर शिक्षक असणार किंवा बँकर असणार, कारण की तो डॉक्टर आणि वकील नाही। Q हा डॉक्टर आणि वकील नाही म्हणून डॉक्टर आणि वकीलच्या याच्यामध्ये आपल्याला लिहायचं नाही। R हा शिक्षक आहे। आता पहा, R कसा आहे मित्रांनो, शिक्षक आहे। R हा शिक्षक आहे। जर R शिक्षक असेल आणि P आणि Q या ठिकाणी हे जर नसेल, डॉक्टर आणि वकील जर नसेल, तर Q हा बँकरच असणार, कारण की या ठिकाणी 3 जागा ऑलरेडी गेलेले आहेत आणि ह्या 2 डॉक्टर जागा तर त्याला येणार नाहीत, म्हणून Q या ठिकाणी बँकर असणार आहे। ऑप्शन क्रमांक पहा 3 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर। तरी सुद्धा पुढचे सुद्धा पाहूयात, कारण की पुढचा ऑप्शन आपल्याला 4 नंबरचं Q आणि T दिलेले, मग दोन्हीपैकी एक असू शकतं।
तर पहा या ठिकाणी आर हा शिक्षक आहे, यस हा बँकर किंवा वकील नाही. मग मला सांगा मित्रांनो, यस हा बँकर किंवा वकील नाही म्हणजे यस बँकर सुद्धा नाही आणि वकील सुद्धा नाही, म्हणजे डॉक्टर कोण असणार, यस असणार. मग डॉक्टर जर यस असेल तर आपल्याला राहिलं फक्त टीच राहिलं, म्हणजे टी हा वकील आहे, टी या ठिकाणी वकील आहे, म्हणजे टी या ठिकाणी वकील झाला, म्हणजे क्यू आणि टी याचा संबंध या ठिकाणी संपलेला आहे. कारण की टी हा ऑलरेडी वकील या ठिकाणी झालेला आहे, म्हणजे त्याचा संबंध या ठिकाणी क्यू सोबत येणार नाही. म्हणून बँकर कोण आहे, तर बँकर असणार आहे क्यू. ऑप्शन क्रमांक 3 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. अशा स्वरूपामध्ये हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा होता. तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी काय करा, ज्यावेळेस मी प्रश्न वाचतो त्यावेळेस व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा. पुढचा प्रश्न पाहता, 3 नंबरचा प्रश्न पहा आपल्याला काय दिलेला आहे. हा सुद्धा प्रश्न तुम्ही स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा. तुलनात्मकदृष्ट्या सोपा प्रश्न आहे. तर पहा, जर 8 फेब्रुवारी 1995 रोजी बुधवार होता तर 8 फेब्रुवारी 1994 रोजी कोणता वार असेल? तलाठी भरती 2024ला आलेला प्रश्न. आता पहा मित्रांनो, या ठिकाणी अशा स्वरूपाचे प्रश्न पहा, या ठिकाणी 8 तारीख आहे, फेब्रुवारी महिना आहे, या ठिकाणी सुद्धा 8 फेब्रुवारी आणि या ठिकाणी 8 फेब्रुवारी दिलेले, म्हणजे तारीख सारखी आहे. पहा, फेब्रुवारी महिना आहे, 8 तारीख आहे, इथं सुद्धा फेब्रुवारी महिना आहे, 8 तारीख. मग ज्यावेळेस तारीख सेम असतात मात्र वर्ष हे वेगवेगळं असतं, त्यावेळेस काय करायचं, सर्वप्रथम लीप वर्ष आणि सर्वसाधारण वर्ष. तर पहा मित्रांनो, सर्वप्रथम आपण सर्वसाधारण वर्ष पाहूयात. सर्वसाधारण वर्षामध्ये एकूण 365 दिवस असतात. आता सर्वसाधारण वर्ष आणि लीप वर्ष कसं ओळखायचं, तर ज्या वर्षाला 4ने भाग जातो ते लीप वर्ष असतं, ज्या वर्षाला 4ने पूर्णपणे भाग जात नाही ते सर्वसाधारण वर्ष आहे. म्हणजे 1995 सर्वसाधारण वर्ष आहे. मग तुम्हाला एक गोष्ट लक्षात असली पाहिजे, ज्यावेळेस आपण सर्वसाधारण वर्षामधून पुढच्या वर्षामध्ये जातो त्यावेळेस आपण केवळ 1 दिवस समोर जात असतो, केवळ 1 दिवस समोर जात असतो. आणि लीप वर्षामधून ज्यावेळेस आपण समोर जातो त्यावेळेस आपण 2 दिवस समोर जात असतो. मग पहा मित्रांनो, 1995 सर्वसाधारण वर्षे, लीप वर्ष या ठिकाणी 1994 हे सुद्धा सर्वसाधारण वर्ष आहे. मग सर्वसाधारण वर्षे जर या ठिकाणी पहा 1995चा वार दिलेले बुधवार आणि त्याच्या 8 फेब्रुवारी 1994चा म्हणजे त्याच्या अगोदरचा वार विचारले, म्हणजे 1 दिवस आपल्याला पाठीमागे जावं लागेल, म्हणजेच बुधवारच्या या ठिकाणी होणार मंगळवार. ऑप्शन क्रमांक 2 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. जर या ठिकाणी असं दिलं असतं 8 फेब्रुवारी 1994 रोजी जर बुधवार असेल तर 8 फेब्रुवारी 1995 रोजी कोणता वार असणार होता, तर बुधवार असेल तर गुरुवार. काय असणार होता, गुरुवार. परंतु आपल्याला काय विचारलंय, 1994चा आपल्याला दिला 1995चा आणि विचारलाय 94चा, म्हणजे आपल्याला 1 वार पाठीमागे जायचं आहे. आणि जर सर्वसाधारण वर्ष असतं, पाठीमागचा वार दिला असता आणि 1 वर्षांनी जर समोर जायचं असेल तर 1 दिवस समोर जावं लागलं असतं. ही कन्सेप्ट जर तुमच्या लक्षात असेल तर फक्त 5 सेकंदामध्ये तुम्ही याचा आन्सर काढू शकता. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. अशा स्वरूपामध्ये हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा होता. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, आता 4 नंबरचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. आता मित्रांनो, हा प्रश्न ITI 2023 आणि तलाठी भरती 2024 सलग 2 वर्ष हा विचारलेला प्रश्न आहे, महत्त्वाचा प्रश्न. व्हिडिओ स्टॉप करून स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा. पहा, ABCD आणि E या 5 इमारतीपैकी प्रत्येक इमारतीला लाल, निळा, जांभळा, केशरी, पांढरा यापैकी एक रंग दिलेला असून तो त्याच क्रमाने असणे आवश्यक नाही. इमारतीला पहा, इमारत Aला लाल किंवा जांभळा रंग दिलेला नाही आणि इमारत Dला जांभळा किंवा पांढरा रंग दिलेला नाही. इमारत Bला निळा रंग दिलेला असून Cला केशरी रंग दिलेला आहे. ई इमारतीला दिलेला रंग कोणता असेल, अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारले. मग सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, इमारती जे काय दिले त्या इमारती आपल्याला लिहून घ्यायच्या आहेत. सर्वप्रथम त्या इमारती लिहून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतर जे काय आपल्याला कलर या ठिकाणी याच्यामध्ये सांगितले आहेत ते कलर आपल्याला या ठिकाणी मांडायचे आहेत. मग पहा, लिहून घ्या. पहिली इमारत आहे आपली A, Aच्या नंतर B, Bच्या नंतर C, Cच्या नंतर D आणि E. ह्या त्या इमारती आहेत. ABCDE ह्या इमारती आहेत आणि इमारतीला दिलेले कलर आपल्याला या ठिकाणी ओळखायचे आहेत आणि त्यापैकी Eचा आपल्याला कोणता कलर हे आपल्याला सांगायचं आहे. मग पहा, इमारत Aला लाल किंवा जांभळा रंग दिलेला नाही, म्हणजे इमारत Aला लाल आणि जांभळा रंग या ठिकाणी येणार नाही. त्याच्यानंतर पहा, इमारत Dला जांभळा किंवा पांढरा रंग दिलेला नाही, म्हणजे इमारत Dला जांभळा किंवा पांढरा रंग दिलेला नाही. आता पुढे पहा, Bला या ठिकाणी निळा रंग दिलेले. Bला कोणता रंग दिला, निळा. Bला दिलेला आहे मित्रांनो निळा, म्हणून लिहून घ्या निळा. Bला दिलेला आहे निळा. त्याच्यानंतर Cला केशरी आहे. Cला कोणता आहे, केशरी. Cला आहे मित्रांनो केशरी. Cला दिलेलं आहे या ठिकाणी केशरी. आणि पुढं काय म्हणते पहा, इमारत Aला लाल किंवा जांभळा रंग दिलेला नाही,
म्हणजे लाल किंवा जांभळा एला नाही, म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी पहा लाल किंवा जांभळा एला नाही, म्हणजे याचा अर्थ डीला किंवा डी आणि ई यापैकी दोघाला लाल किंवा पांढरा जांभळा रंग या ठिकाणी असू शकतो. पुढे पहा इमारत डीला जांभळा किंवा पांढरा रंग नाही, म्हणजे डीला जांभळा नाही आणि पांढरा नाही, याचा अर्थ डीला असणार या ठिकाणी लाल. कोणता असणार? लाल. लाल डीला असणार या ठिकाणी लाल. मग मला सांगा डीला जर या ठिकाणी लाल असेल तर वरी काय म्हणते पहा इमारत एला लाल किंवा जांभळा नाही, म्हणजे या ठिकाणी एला जांभळा नसणार आहे, म्हणजे याचा अर्थ मित्रांनो जांभळा असणार या ठिकाणी कोणाला? जांभळा असणार ईला. जांभळा जांभळा असणार ईला. मग मला सांगा मित्रांनो आता यापैकी रंग राहिला कोणता? पहा इमारतीला कोणता आपल्याला? लाल झाला, निळा झाला, जांभळा झाला, केशरी झाला, पांढरा. आता राहिला कोणता? पांढरा. पांढरा कोणाला आहे मग? पांढरा. पांढरा मग पांढरा कोणाला आहे? तर पांढरा असणार मित्रांनो एला. मग आपल्याला विचारलं का ई या इमारतीला दिलेला रंग कोणता? तर इमारत ईला दिलेला रंग आहे जांभळा. कोणता आहे मित्रांनो? जांभळा. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. आशा करतो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या या ठिकाणी समजलेला असेल. अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला विचारतं TCS आणि मित्रांनो हे TCSने प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहेत, त्यामुळे या क्वेश्चनचा जास्तीत जास्त सराव करा. 100% तुम्हाला या ठिकाणी 25 पैकी जर चांगला सराव जर केला तर मित्रांनो 25 पैकी 25 सुद्धा येऊ शकतात, परंतु 1 ते 2 मार्क तुमचा या ठिकाणी जर कटला यदा कदाचित तर 24 ते 23 मार्क तुमचे कोठेच या ठिकाणी गेले नाही आणि 23च्या खाली येणं मित्रांनो धोकादायक असू शकतं. त्यामुळे कमीत कमी 23 क्वेश्चन हे तुमचे बुद्धिमत्ता विषयाला आलेच म्हणजे आलेच पाहिजे. ठीक आहे, त्यामुळे तुमचा सराव हा खूप महत्त्वाचा असतो. पुढे पाहता या व्हिडिओमधलं 5व्या क्रमांकाचं गणित आणि शेवटचं गणित आपण या ठिकाणी पाहणार आहोत. हे सुद्धा मित्रांनो ITI भरतीला विचारलेलं गणित आहे. हे समीकरण मित्रांनो परीक्षेला 100% विचारलं जातं. खाली प्रश्नात 2 चिन्हाची अदलाबदल करून समीकरण दुरुस्त करून लिहा. आता याची तुम्हाला दुरुस्त करायचं मित्रांनो अदलाबदल करायचे हा ITIला विचारलेला प्रश्न आहे. तर पहा आपल्याला काय दिलेलं आहे 24 + 6 भागाकारामध्ये 3 गुणाकारामध्ये 11 -12 आणि बरोबर 14. म्हणजे या समीकरणामध्ये जे काही खालची चिन्ह दिलेले कोणत्याही चिन्हाचा या ठिकाणी बदल करायचा आहे, मात्र उत्तर हे आपलं 14 आलं पाहिजे. अशा स्वरूपामध्ये आपल्याला हे गणित दिलेले या सूचना आपल्याला दिलेले. मग 14 उत्तर आणण्यासाठी कोणत्या 2 चिन्हाची अदलाबदल करावी लागेल? तर मित्रांनो या ठिकाणी आपण काय करूया ट्राय मेथड या ठिकाणी पाहूयात. पहा पहिलं जर आपण या ठिकाणी जर बदललं म्हणजे भागाकाराच्या जागा आपल्याला प्लस जर टाकून पाहिलं, पहा भागाकाराच्या जागा प्लस आणि प्लसच्या जागा भागाकार. मग लिहून पहा 24 आता प्लसच्या जागा आपल्याला भागाकार टाकायचा म्हणजे 24 भागाकारामध्ये 6 आणि भागाकाराच्या जागा आपल्याला प्लस टाकायचं +3 गुणाकारामध्ये 11 आणि -12. आता याचं उत्तर जर 14 आलं तर पहिलं ऑप्शन या ठिकाणी बरोबर असणार आहे. तर पहा sin चौक 24 आणि 4 या ठिकाणी 4 + 3 गुणाकारामध्ये जर या ठिकाणी 11 जर केलं तर 11 × 3 = 33 -12. आता मित्रांनो या ठिकाणी जर सोडून जर तुम्ही जर पाहिलं तर पहा 33 मध्ये जर 4 मिळवले तर किती झाला 37 मधून जर 12 मायनस केले तर 14 उत्तर येणार का मित्रांनो? नाही येणार. म्हणून या ठिकाणी हे आपलं उत्तर नसणार आहे. मग हे जर आपलं उत्तर नसणार तर मग पुढचं उत्तर काय असणार? तर पुढचं आपल्याला या ठिकाणी सोडून पाहावे लागणार. म्हणजे पहिलं ऑप्शन या ठिकाणी आपलं कटलं. मग पहिलं ऑप्शन कटल्याच्या नंतर आता आपल्याला कोणतं ऑप्शन पाहिजे? दुसऱ्या क्रमांकाचं पाहूयात. मग दुसऱ्या क्रमांकाचं ऑप्शन घ्यायचं म्हणजे याचा अर्थ काय करायचं? मायनसच्या जागेवर प्लस करायचं आहे. म्हणजेच मग काय करायचं 24 तर पहा मायनसच्या जागेवर प्लस आणि प्लसच्या जागेवर मायनस म्हणजे 24 + 6 आहे. मग इथं -6 करा. भागाकारामध्ये 3 आहे तो भागाकार जशाच तसं ठेवा. गुणाकारामध्ये 11 दिले ते 11 जशाच तसं ठेवा आणि मायनसच्या जागेवर प्लस करायचे +12 करा. प्लस काय करा 12 करा. आता याचं उत्तर आपल्याला 14 जर आलं तर हे आपला आन्सर असणार आहे. मग पहा सर्वप्रथम आपण भागाकार करत असतो म्हणजे 3 × 1 = 3 3 × 2 = 6 आणि 24 मायनस आता या ठिकाणी गुणाकार करा 11 × 2 = 22 +12. आता पहा 24 मधून जर आपण या ठिकाणी 24 मधून 22 घातला तर किती राहतो मित्रांनो? 2 राहतो. 2 + 12 करा. 2 + 12 जर केलं तर ते येते मित्रांनो 14. म्हणजेच आपलं उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 2. ऑप्शन क्रमांक 2 आहे मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर. अशा स्वरूपामध्ये ट्राय अँड एरर मेथड पद्धतीने अशा स्वरूपाचे गणित तुम्हाला सोडावे लागणार आहेत. तर अशा स्वरूपामध्ये मित्रांनो हे जे काही महत्त्वाचे गणित आपण पाहिलेले आहेत हे गणित 100% तुम्हाला परीक्षेसाठी महत्त्वाचे असणार आहेत. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. या ठिकाणी आपण थांबूयात मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू धन्यवाद. कमेंट बॉक्समध्ये आपलं मत नक्की नोंदवा.
तुमचं मित्रांनो मत या ठिकाणी आमचं मोटिवेशन असू शकतं, त्यामुळे नक्की आपलं मत कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. परीक्षा होईपर्यंत मित्रांनो तुम्हाला कंटिन्यू अशा स्वरूपाचे व्हिडिओ फ्रीमध्ये आपल्या चॅनलवर प्रोव्हाइड केले जाणार आहेत. या ठिकाणी थांबूयात. आपली चॅनलची प्लेलिस्ट आहे, ही प्लेलिस्ट पहा, महिला बालविकास विभाग भरती. ही प्लेलिस्ट जर पाहिली तर यामध्ये GK, मराठी, इंग्लिश आणि गणित बुद्धिमत्ता या विषयाचा तुम्हाला संपूर्ण सराव या ठिकाणी मागचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन घेतलेले, त्यामुळे त्याची प्लेलिस्टसुद्धा आहे. त्याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. थँक्यू, धन्यवाद, टेक केअर, बाय बाय.